जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो या ठिकाणी। पहा, ज्यांना आर्मीमध्ये जाण्याचं स्वप्न असतं मित्रांनो, पण ज्यांना भरतीची अपडेट मिळत नाही आणि ते सर्च करतात इंडियन आर्मी भरती, पण ते त्यांना भेटत नाही मित्रांनो नोटिफिकेशन। तर अशीच नोटिफिकेशन मला भेटलेली मित्रांनो, इंडियन आर्मी ईएमई भरती। तर इंडियन आर्मी ईएमई भरती निघालेली आहे। या भरतीची मी संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला इंडियन आर्मीची संपूर्ण अपडेट समजेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये। तर इंडियन आर्मीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय सांगणार या ठिकाणी पहा। या तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल इंडियन आर्मी भरतीचा ईएमई, यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे या भरतीसाठी, वयोमर्यादा किती लागणार आहे या भरतीसाठी, आणि एकूण पद किती भरायचे आहे या भरतीमध्ये। इंडियन आर्मीमध्ये एकूण पद किती भरायचे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अर्ज पद्धत कसं तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे की ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। आणि अर्ज शुल्क, तर या भरतीसाठी तुम्हाला एसटी साठी ओबीसी साठी अर्ज शुल्क किती आणि खुला वर्गासाठी अर्ज शुल्क किती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि पीडीएफ जाहिरात, तर पीडीएफ जाहिरात सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो। तर सुरुवातीला तुम्हाला अगोदर पीडीएफ जाहिरात वाचायची आहे। तर पीडीएफ जाहिरात वाचूनच हा फॉर्म भरायचा आहे। काही मुलं काय करतात, पीडीएफ जाहिरात वाचत वगैरे काही नाही, डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरतात आणि त्यांना भरतीची अपडेट वगैरे कॉल लेटर काही येत नाही मित्र, ते आतुरतेने वाट पाहतात। तर त्यामुळे तुम्ही अगोदर पीडीएफ जाहिरात वाचायची आहे आणि पीडीएफ जाहिरात वाचूनच हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। तर पीडीएफ जाहिरातची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे आणि टेलिग्राम चॅनलला पण दिली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला पण दिली आहे। त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊन ही पीडीएफ जाहिरात वाचून हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। आणि या भरतीमध्ये पोस्ट कोणती आहे, तर पोस्ट कोणती इंडियन आर्मी भरतीमध्ये हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, व्हिडिओमध्येच मिस करू नका मित्रांनो। मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्या मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे मित्रांनो। या ठिकाणी पहा, इंडियन आर्मी ईएमई ग्रुप सी भरती निघालेली आहे। तर ज्यांना इंडियन आर्मीमध्ये भरती होण्याची खूप इच्छा आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी निर्माण झालेली आहे आणि या संधीचा फायदा घ्या मित्रांनो। टोटल जागा पहा, तर टोटल जागा 625 जागा आहे मित्रांनो। तर संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, भारतीय सैन्य दलाच्या ईएमईमध्ये ग्रुप सी पदांची रिक्त जागा भरण्यात येणार आहे। तर इंडियन आर्मी ईएमई ग्रुप सी भरती 2024 ही भरती सुरू झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे आणि केंद्र शासनाची सरकारी नोकरी मिळण्याची खूप चांगल्या प्रकारे संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी, आणि संधी सोडू नका। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला पुढे इंडियन आर्मी ईएमई ग्रुप सी रिक्रुटमेंट 2024ची भरती, यामध्ये तुम्हाला रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही अगोदर पीडीएफ जाहिरात पूर्णपणे काळजीपूर्वक वाचा, मगच हा फॉर्म भरा मित्रांनो। तर पीडीएफ जाहिरातची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पीडीएफ जाहिरात वाचू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, इंडियन आर्मी ईएमई ग्रुप सी रिक्रुटमेंट 2024। तर या ठिकाणी पहा, भरतीचे नाव भारतीय सैन्य ईएमई ग्रुप सी 2024 भारतीय सैन्यामध्ये ही भरती होत आहे। तर एकूण जागा पहा, एकूण जागा 625 आहे। शैक्षणिक पात्रता, तर पुढे सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता जर वाचायची असेल तर तुम्हाला पीडीएफ जाहिरात वाचावी लागेल मित्रांनो। तर पीडीएफ जाहिरातची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वाचू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, वय मर्यादा दिली आहे, त्या भरतीसाठी तुम्हाला लागणारे वय
18 ते 30 वर्षापर्यंत आहे. तर अर्ज पद्धत पहा. तर अर्ज पद्धत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर नोकरीचे ठिकाण पहा. तर नोकरीचे ठिकाण तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते मित्रांनो. तर अशा प्रकारे ही नोटिफिकेशन आले आहे. तर या ठिकाणी पहा इंडियन आर्मी EMA ग्रुप सी. तर या ठिकाणी पहा वॅकेन्सी डिटेल्स. या ठिकाणी नेम ऑफ द पोस्ट आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि या ठिकाणी वॅकेन्सी दिलेली मित्रांनो. तर या ठिकाणी पहा फार्मासिस्ट म्हणून एक पोस्ट आहे. तर 12वी पास पाहिजे आणि D फार्म पाहिजे. तर एकूण एक पद आहे. आणि इलेक्ट्रिशियन हाय स्किल सेकंड. तर 12वी पास ITI पास पाहिजे. इलेक्ट्रिशियन ITI झालेलं पाहिजे मित्रांनो त्याचंवाला. टोटल 32 पद आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी पहा इलेक्ट्रिशियन पॉवर. तर या ठिकाणी दिलं इलेक्ट्रिशियन पॉवर. तर 12वी पास पाहिजे, ITI झालेलं पाहिजे आणि इलेक्ट्रिशियनचा कोर्स झालेला पाहिजे. टोटल एक पद आहे. आणि टेलिकॉम मशीन हाय स्किल्ड सेकंड. 12वी पास पाहिजे, ITI झालेलं पाहिजे आणि इलेक्ट्रिशियन कोर्स झालेलं पाहिजे. टोटल 52 पद आहे. तर इंजिनिअरिंग इक्विपमेंट मशीन. तर या ठिकाणी पहा इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक हाय स्किल्ड सेकंड. तर 12वी पास पाहिजे, ITI मोटर मेकॅनिक आणि BSc PCM पाहिजे मित्रांनो. टोटल 5 जागा आहे मित्रांनो. तर व्हेकल मेकॅनिक आर्मर्ड फायटिंग व्हेकल. तर 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे मित्रांनो. तर मोटर मेकॅनिक कोर्स झालं पाहिजे. टोटल 90 जागा आहे. आणि आर्मेंट मेकॅनिक हाय स्किल्ड सेकंड. 12वी पास पाहिजे, ITI झालेलं पाहिजे आणि फिटर झालेलं पाहिजे. टोटल 4 जागा आहे. आणि ड्राफ्ट्समन ग्रेड सेकंड. यामध्ये तुम्हाला 10वी पास मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ITI झालेलं पाहिजे मित्रांनो. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. टोटल एक पद आहे. आणि या ठिकाणी बघा स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड. तर या ठिकाणी 12वी पास पाहिजे मित्रांनो. स्किल टेस्ट पाहिजे मित्रांनो. आणि 10 मिनिटाला 10 मिनिट 80 PM ट्रान्सलेशन्स, 50 मिनिट ऑन कॉम्प्युटर इंग्लिश, 65 मिनिट हिंदी. अशा प्रकारे तुम्हाला स्किल पाहिजे मित्रांनो. टोटल एक पद आहे मित्रांनो. तर मशिनिस्ट पाहिजे. त्यामध्ये स्किल काय पाहिजे, ITI पाहिजे झालेलं पाहिजे तुमचा. मशिनिस्ट, टर्नर फिटर, वायरेट, प्रोसेसिंग ग्राइंडर अशी पोस्ट आहे. टोटल 13 जागा आहे मित्रांनो. आणि फिटर एक पोस्ट आहे. तर फिटरमध्ये तुम्हाला ITI झालं पाहिजे. टोटल 27 जागा आहे. तर टिनी अँड कॉपर स्मिथ. यामध्ये तुम्हाला ITI झालं पाहिजे. टीन कॉर्पोरेट स्मिथ या ठिकाणी पाहिजे. आणि 22 जागा आहे मित्रांनो. तर 22 जागा आहे. तर या ठिकाणी पहा अपोलोस्ट्री. तर अपोलोस्ट्रीमध्ये ITI झालेलं पाहिजे. आणि अपहोल्स्ट्रीमध्ये एक जागा आहे. आणि मॉड्युलर पाहिजे. मॉड्युलरमध्ये ITI झालेलं पाहिजे. टोटल एक पद आहे. वेल्डरमध्ये ITI झालेलं पाहिजे. वेल्डरचा 12 पद आहे. आणि व्हेकल मेकॅनिक मोटर व्हेकल तर ITI झालं पाहिजे. व्हेकल मेकॅनिक पोस्ट पाहिजे. तर 15 जागा आहे. स्टोअर किपरची जागा आहे मित्रांनो. स्टोअर किपरचे 12वी पास पाहिजे. तर टोटल 9 जागा आहे मित्रांनो. सो स्टोअर किपरची पण एक जागा आहे. तर 12वी पासवाल्यांना पण चांगल्या प्रकारे संधी आहे स्टोअर किपरसाठी. तर लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी जागा 12वी पास पाहिजे. इंग्लिश टायपिंग ऑन कॉम्प्युटर पाहिजे. 35 VPM आणि हिंदी टायपिंग पाहिजे मित्रांनो. टोटल 56 जागा आहे. फायर इंजिन ड्रायव्हर पाहिजे. 10वी पास पाहिजे. हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. टोटल एक जागा आहे. फायरमॅनसाठी पण वॅकेन्सी आहे. तर 10वी पास पाहिजे. 28 जागा आहे मित्रांनो. कुकसाठी पण वॅकेन्सी आहे. तर 10वी पास पाहिजे. नॉलेज पाहिजे ऑफ इंडिया काउन्सिलिंग अँड प्रोफेन्सी इन ट्रेड इज अ मस्ट. तर 5 जागा आहे. ट्रेडमॅनसाठी मेटसाठी 10वी पास पाहिजे. टोटल 28 जागा आहे. बार्बरसाठी 10वी पास पाहिजे. 4 जागा आहे. वॉशरमॅनसाठी 10वी पास पाहिजे. तर मिलिटरी सिव्हिलिंग क्लोथ 3 जागा आहे मित्रांनो. त्यासाठी MTS साठी
ड्यूटी मॅसेंजर, रिसर्चर, ग्राइंडर, सफाईवाला, चौकीदार, बुक बाइंडर 10वी पास पाहिजे. टोटल 13 जागा. अशा प्रकारे जागा आहे. तर टोटल जागा 625 जागा आहे मित्रांनो. तर इंडियन आर्मी EME ग्रुप सी एज लिमिट. तर एज लिमिट्स या ठिकाणी दिलं आहे. फायर इंजिन ड्रायव्हिंगसाठी 18 ते 30पर्यंत आहे आणि रेमिंग पोस्टसाठी 18 ते 25पर्यंत वय दिलं आहे. आणि एज या ठिकाणी वयाची सवलत दिली तुमच्यासाठी. तर SC STसाठी 5 वर्षापर्यंत सवलत आहे. OBCसाठी 3 वर्षापर्यंत सवलत आहे मित्रांनो. तर ॲप्लिकेशन मेथड पहा. तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा नाही आहे मित्रांनो. तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. आणि लास्ट डेट पहा. ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन अवेलेबल सून. तर लवकरच ही अपडेट लवकर करण्यात येणार आहे. तर अजूनही अपडेट आलेली नाही मित्रांनो. तर ही अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळेल मित्रांनो. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. तर अजून ॲप्लिकेशन अवेलेबल झालेलं नाही. तर अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल मित्रांनो. ॲप्लिकेशन फी पहा. तर नो फी, अर्ज शुल्क नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर जाहिरात PDF जाहिरात वाचायची असेल तुम्हाला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी PDF जाहिरातची लिंक दिली आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज यार व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज यार व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला भरतीचे अपडेट मिळेल मित्रांनो. तर भेटूया आपल्या अशाच नवीन भरतीचे अपडेट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.